महापालिकांमध्ये प्रचाराच्या धुमाळीमध्ये काय काय घडतंय ते पाहूयात। 2017 नंतर नाशिकसाठी मला 2च वर्ष मिळाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो, पण तक्रार केली नाही, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना दिलं। परवाच्या सभेत नाशिक दत्तक घेणारा बाप नंतर फिरकलाच नसल्याची टीका ठाकरेंनी केली होती। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा अपत्य वाढवा। अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू। खायला खाळ आणि भुईला भार। माझी खिल्ली उडवली गेली। म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय। मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं। 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो, 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत। लोकगायिका आणि बिहारमधील भाजप आमदार मैथिली ठाकूरनं मुंबईमध्ये भाजपसाठी प्रचार केला। हिंदी भाषिक प्राबल्य असलेल्या कांदिवलीमधल्या वॉर्ड 31 मध्ये त्यांनी प्रचार केला। मुंबईकरांना विकासासाठी परिवर्तन हवं असून भाषिक हा मुद्दा गौण असल्याचं त्यांनी सांगितलं। लगभग नहीं करिएगा कि हम बिहार से बाहर आए छी। सब तो अपन बिल्कुल अपना गांव के लोग सब बुझाई छी। गांव में के छिए, सब गांव में के छी। सबके आशीर्वाद से देखियो कि बस 2 महीना के अंदर एक कलाकार से एक नेता में हम तब्दील भ गए। इतने गांव के लोग सबके बीच में हम एक 1400 किलोमीटर दुबाप रे बुझाए। मैंने ऐसा लग ही नहीं रहा है कि मैं इतनी दूर से आई हूँ, इतनी अलग जगह, और सब अपने ही लोग यहाँ पे मिल गए। मुंबईमध्ये काही भोजपुरी कलाकार भाजपचा प्रचार करताय। मात्र असं असलं तरी चंद्रपुरात काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या गौतमी पाटीलवर भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी टीका केली आहे। नेत्यांऐवजी गौतमी पाटीलला प्रचारासाठी बोलवावं लागलं, इतकी वाईट वेळ काँग्रेसवर आल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। याआधी भाजपकडून तमिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये प्रचार केला। दिल्लीतील खासदार मनोज तिवारी, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे खासदार रवी किशन यांच्यासह काही भोजपुरी कलाकारही मुंबईमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहे। गेली अनेक वर्ष नगरसेवक राहूनही कामं न करणाऱ्या भाजप उमेदवाराला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं। चंद्रपुरात भाजप उमेदवार संजय कंसर्लावार लोकांना मतांचं आवाहन करत होते, तेव्हा याआधीही नगरसेवक राहून तुम्ही काय कामं केलीत, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केली गेली। 8 वर्षापासून कचरा होतच नाही का तिथं पडून, तर आता राहिला असता आम्हाला काहीतरी नव्हती। आमच्या वार्डात मेंबरच नव्हता कोणी, तर आम्ही कोणाला बोलणार? काम करायला पाहिजे नव्हते ना, मग आम्ही काही बोललोच नाही। काम करायला केले असते तर आम्ही काय बोललो तुम्हाला? जाऊ द्या कसं तुम्ही तुम्हाला काय तकलीफ नाही, तुम्ही आमच्या वार्डातल्या बाई आहे, तुम्ही मेंबर नाही आहे, तुम्ही काम करता, जाऊ द्याचा कसा प्रश्न आहे? 8 वर्षांमध्ये काम केलं का ह्या माणसानं? बोला, साला नल को लगा के 8-9 साल हो गया, अभी तक पानी नहीं आया। तुमच्या पैनल में क्यों नहीं आया? किसको पूछेंगे? इनके ऑफिसों में जाओ तो बगैर खिड़की वालों ने वोट ही नहीं दिया मेरे को, तो मैं काय उनका काम करूँ भाई? सीधी नल का भी टैक्स भरना पड़ रहा, बंद नल का टैक्स देना पड़ रहा हमारे को। आधी आले विचारले काय समस्या आहे म्हणून? कभी पूछे आके हमारे को कुछ समस्या है, कुछ प्रॉब्लम है, कुछ है नहीं? मेंबर होते तुम्ही आमचे, समस्या बताने जाए तो निवडून आले का झालं? 8 साल बताने काय नाही शकत। प्रचार करायला आता फक्त काम करायला नाही। हाँ, मग आता प्रचार करा। प्रचार करने को आने का, काम करने को नहीं आने का। काम करने को आने का ठीक है, आता का करायचं? अरे आम्हाला नाही इथं झालं ना, नळाची सुविधा दिली का? नाही नळाला अजून 1 वर्ष लागते बेटा, अजून 1 वर्ष लागते। 8 वर्ष आमची नाही झालं, पण आता 1 वर्षामध्ये होऊनच जाते। जे काम 8 वर्षात नाही झालं
नाही जे काम 8 वर्षात नाही झालं ते एका वर्षामध्ये होणं झालं. प्रशासन होतं ना, हाँ नगरसेवक कुठे होते, सब आहे का? 8 साल में पूरा गंदगी हम ऐसी गंदगी में रह रहे हैं ना। आज भी 8 साल से रही है तो 8 और रह लेंगे, और क्या उसमें। और रह लेंगे। इंसान आते तुम देखते देखते चले जाते, लेकिन ये कोई जरूरत नहीं थी। इकडली जबाबदारी बोलायला तर कोणाची मिटिंग अरे जबाबदारी तुमची आहे, तुमची आहे, वार्ड मेंबर तुम्ही आहे. बंद ईव्हीएम मशीनवरच निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेल्याचा एक व्हिडिओ मालेगावातून व्हायरल होतोय. प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ईव्हीएम बंद आहे. त्याच बंद मशीनद्वारे ईव्हीएम हाताळणीचं प्रशिक्षण दिलं गेलंय. त्यावेळी एकही अधिकृत अधिकारी उपस्थित नसल्याचाही आरोप होतोय. मशीन चालू झालेलं नाही, बघा अजून सुद्धा मशीन चालू झालेलं नाही आहे. आणि शेवटी आता लोकांचा संयम सुटलेला आहे, आणि संयम सुटल्याचं लोक इथं उभे आहेत आणि लोक बघतायत की करायचं काय. तुम्हाला मशीन खराब भेटलं का? मशीन खराब भेटलं का? बॅटरीचा आणि मेमरीचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आता आम्हाला इथं डेमो भेटणार नाही, बरोबर आहे. दारा गाव असते ते आणि नाही इथं प्रशासनाची निष्काळजी. अगदी बरोबर बोलला. प्रशिक्षण भेटलं का? नाही. प्रशिक्षण भेटलं कोणाला? नाही. प्रशिक्षण भेटलेलं नाही. नटसम्राट नाटकाप्रमाणे कोणी पक्ष देता का पक्ष, अशी अवस्था जयंत पाटलांची झाल्याची टीका भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपची स्थिती पिंजरा सिनेमामधल्या मास्तराप्रमाणे झाल्याची टीका जयंत पाटलांनी केली होती. भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता. त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहिला. हे बंद करणे आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. जयंतरावांच्या ह्या वाक्यानंतर त्यांची स्थिती त्या नटसम्राट मधल्या नटसम्राटासारखी झाली. कोणी घर देता का हो घर, कोणी घर देता का हो घर, तसं कोणी पक्ष घेताय का मला घेताय का हो, मला घेताय का हो, अशी झाल्यामुळे ती सैरभर झालेली आहे. भाजपवासी होऊन 2 वर्ष लोटली तरी अशोक चव्हाणांवरचा काँग्रेसी शिक्का काही केल्या जात नाहीये. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षात मटण वाटण्याची परंपरा काँग्रेसमधून आलेल्या चव्हाणांनी सुरू केल्याची टीका शिंदेच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटलांनी केली आहे. रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण, असं अशोक चव्हाणांचं विधान वादात सापडलंय. शेवटचे 8 दिवस उरले आता, रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन रोज खा मटण, परंतु कमळावर दाबा बटन. आदर्श चव्हाण, अच्छा अशोक चव्हाण का, मला वाटलं आदर्श चव्हाण. म्हणजे मतदारांची किंमत एका मटणापुरती यांनी केलेली आहे. आता हिंदुत्ववादी पक्ष आहे, सोवळं पाळणारा पक्ष आहे, अशा पक्षानं मटणाचा प्रचार करणं हे कितपत त्यांच्या त्या व्याख्येमध्ये बसतं हे मला सांगावं. त्यांनी जे काँग्रेसची त्यांची परंपरा होती मटण वाटायची आणि मतदान विकत घ्यायची, ती परंपरा आता त्यांनी भाजपमध्ये आणलेली आहे. नांदेडची भाजप म्हणजे काँग्रेसमुळे भाजप झालेली. पुणे महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवरून शिंदेची शिवसेना आणि भाजपतही आरोप प्रत्यारोप सुरू आहे. चंद्रकांत पाटलांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारीवरून अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केले आहेत. ही लोक दादांबरोबर वर्षानुवर्ष काम करताना दिसतात. दादा ज्यावेळेला पुण्यामध्ये निवडणूक लढवली तर ही सगळ्यांचा सारा घेऊनच त्यांनी ह्या पद्धतीनं राजकारण केलं. आज तुम्ही अमोल बालवडकर जो कुठल्याही पक्षात तो कार्यकर्ता आहे आणि त्याला जर अशा पद्धतीने तुम्ही बोलत असेल तर मग तुम्हाला तर कोल्हापूरला जावं लागेल. तुम्ही तर ही सुरुवात केलेली. त्या गुन्हेगारांचा फायदा तुम्ही घेऊन विधानसभा लढवल्यात ना.